नमस्कार. आज दोन इम्पॉर्टंट गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. LICचं किंवा कुठल्याही इन्शुरन्स कंपनीसाठी IRDने काही नॉर्म्स चेंज केलेले आहेत आणि 1 ऑक्टोबरपासून ते नॉर्म्स इम्प्लिमेंट करायचे आहेत. त्या नॉर्म्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्याही पॉलिसीज ज्या 3 वर्षाच्या आत जरी आधी सरेंडर व्हॅल्यू ज्याला मिळत नव्हती, तर आता 1 वर्षानंतरच त्या पॉलिसींना सरेंडर व्हॅल्यू दिली जावी असं IRDने सांगितलं. हे क्लायंटच्या बेनिफिटसाठी आहे. बट याचे इम्पॅक्ट बाकीच्या गोष्टींमध्ये पण पडणार आहेत. म्हणजे प्रीमियम रेट्समध्ये चेंजेस होतील का, बोनस रेटमध्ये चेंजेस होतील का, मॅच्युरिटीजमध्ये चेंजेस होतील का, टर्म्स अँड कंडिशन्स काय चेंजेस होतील, आहे त्या प्लॅन्समध्ये काय अल्टरेशन्स करायला लागतील, हे अजून कोणालाच काही माहीत नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये आत्ताचे जे करंट प्रोडक्ट्स आहेत ते अजून 4-5 दिवस आपल्या हातात आहेत की जे तुम्ही नक्की विचार करू शकता, जेणेकरून तुम्हाला जर का ते प्रोडक्ट हवे असतील आत्ताच्या आहे त्या टर्म्स अँड कंडिशन्समध्ये, तर तुम्हाला ते मिळू शकतील. त्याच्यातले 2 प्रोडक्ट्स प्रामुख्याने मला सांगायचे आहेत की तुमचं एज जर का 50च्या आतमध्ये आहे किंवा तुमच्या मुलांचं एज 0 to 25 मध्ये आहे, तर त्या दोघांसाठी, त्या दोन्ही एज ग्रुपसाठी खूप अल्टिमेट प्रोडक्ट जे आहे जीवन उमंग नावाचं आणि जीवन उत्सव नावाचं. जीवन उत्सव हे जे प्रोडक्ट आहे की त्याच्यामध्ये टॅक्स फ्री गॅरेंटेड लाईफ टाईम तुम्हाला एक पेन्शन किंवा सेकंड इन्कम सारखं मिळतं आणि ज्याची कमिटमेंट मिनिमम 5 वर्षापासून चालू होते. त्याच पद्धतीने जीवन उमंगमध्ये पण टॅक्स फ्री गॅरेंटेड लाईफ टाईम पेन्शन किंवा तुम्हाला सेकंड इन्कम मिळू शकतो. बट त्याच्यामध्ये तुमचं कॅपिटल ॲप्रिसिएशन पण होतं, प्लस तुमचं लाईफ इन्शुरन्स कव्हरेज पण दर वर्षाला वाढत राहतं तुमच्या वयाच्या 100 पर्यंत. ही दोन्ही प्रोडक्ट जरी दिसायला सारखी असली तरी त्याची फीचर्स वेगवेगळे आहेत. जीवन उत्सव हे प्रोडक्ट आहे ते तुमच्या मुलांसाठी किंवा जे तुमची नातू असतील, नाती असतील, त्यांच्यासाठी तुम्हाला जर का करायचे असतील, ज्यांचं एज 0 to 5 मध्ये आहे, त्यांना पण तुम्हाला काहीतरी गिफ्ट करायचं असेल. याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळतो हे फार तसं बघायला गेलं तर महत्त्वाचं नाही आहे, कारण की 5.5-6% LICचे कुठल्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला तेवढेच मिळतात. बट टॅक्स फ्री आयुष्यभरासाठी त्यांना मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की 30%च्या टॅक्सेशनमध्ये ते पुढे नक्कीच असणार आहेत. आज ₹1 मिळाला आणि त्याच्यावरती 30% आपल्याला टॅक्स लागला तर तुम्हाला ॲक्च्युली 70 पैसेच खिशात पडतात. पण त्याच्या या दोन्ही प्रोडक्ट्समध्ये जीवन उमंगमध्ये जे मोठ्यांसाठी आहे, ज्यांचं वय 15 पेक्षा जास्ती आहे, आणि जीवन उत्सव ज्यांचे 0 पासून 25 पर्यंत आहे, या दोन्ही या सेगमेंटमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत आणि ते दोन्ही खूप अप्रतिम आहेत. याच्याबद्दल मला तुमच्याशी बोलायला खरंच आवडणार आहे. फक्त तुम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा प्रत्येकाला फोन करून विचारू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर का थोडा जरी इंटरेस्ट असेल तुमच्या नातवासाठी, तुमच्या नातीसाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या स्वतःसाठी, हे शॉर्ट टर्म 5 वर्षापासून ते 15, 20, 25 वर्षापर्यंतचे हे कमिटमेंटचे प्रोडक्ट्स आहेत आणि ज्याला टॅक्स फ्री गॅरेंटेड आयुष्यभरासाठी कव्हरेज इन्कम आहे आणि त्या पद्धतीने कव्हरेज पण त्याच पद्धतीने वाढत जातं. ही दोन्ही प्रोडक्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. अजून त्याच्यामध्ये एक LICने असं प्रोडक्ट आहे, मी जनरली युनिट लिंक जे प्लॅन्स आहेत ते मी प्रमोट करत नाही, कारण की मी म्युच्युअल फंड्स पण सांगत असतो. पण LICचं एक प्रोडक्ट LICने असं इंट्रोड्यूस केलं की ज्या टॉप 50 कंपनीज आहेत, निफ्टी 50 आपण म्हणतो त्याला, फक्त त्या सेगमेंटमध्येच त्याची इन्व्हेस्टमेंट होणार. इंडेक्स फंड त्याला म्हणतो आपण. इंडेक्स फंडमध्येच ते आपल्याला इन्व्हेस्टमेंट टॉप 50 कंपन्यांमध्येच ती इन्व्हेस्टमेंट होणार आहे, जेणेकरून तुम्हाला मार्केटचा तर बेनिफिट मिळेल, पण त्याच पद्धतीने तुमचं कॅपिटल पण ॲटलिस्ट प्रोटेक्टेड असेल, कारण की टॉप 50 कंपनीज असतात या जनरली लार्ज कॅप असतात आणि त्या बऱ्यापैकी सेफ असतात. सो ते प्रोडक्ट पण छान आहे, ज्याच्यासाठी मिनिमम कमिटमेंट 5 वर्षासाठी आहे. सो मला असं वाटतं की हे तिन्ही प्रोडक्ट्सबद्दल ना मला तुमच्याशी खरोखर बोलायचं आहे, पण प्रत्येक वेळेस सारखे फोन करून मला तुम्हाला डिस्टर्ब करायला आवडत नाही. तर तुम्हाला जरा जरी त्याच्यामध्ये डाऊट्स असतील किंवा काही नुसतं समजून घ्यायचं असेल तरी तुम्ही मला नक्की फोन करा. माझं नाव वैभव जोशी. बऱ्याच जण माझे क्लायंट्सच आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला माझं नाव आणि नंबर माहिती आहे, पण जे तुम्ही कोणाला दुसऱ्यांना शेअर केलं तर त्यांना माहिती असावं म्हणून. माझं नाव वैभव जोशी आणि माझा नंबर आहे 9819401681. लॉजिकली बघायला गेलं तर तुम्ही ग्रोथ जर का तुम्हाला पैशांची करायची असेल तर तुम्ही या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये टाकण्यापेक्षा तुम्ही SIP मध्ये टाकल्या पाहिजे, पण दोन्ही गोष्टी पॅरलली केल्या पाहिजेत. फक्त SIP मध्ये टाकले आणि मार्केटमध्ये करेक्शन्स असतील तर तुम्हाला इमिडिएटली प्रॉब्लेम्स होऊ शकतात. लॉंग टर्मसाठी SIP मध्ये पण काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही त्याच्यात टाकू शकता. बट फक्त SIP मध्ये टाकायचं किंवा फक्त लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये टाकायचं असं न करता दोन्ही बॅलन्स करणं जास्त गरजेचं आहे. PPF बॅलन्स करणं गरजेचं आहे. याचबरोबर SIP म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही जर का इन्व्हेस्टमेंट करताय आणि जर का तुम्ही स्वतः खूप स्टडी करताय तर तुम्हाला एखाद्या एजंट थ्रू तुम्ही जाण्यापेक्षा किंवा म्हणजे आम्ही ॲडवायझर आहोत, आमच्या थ्रू जाण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंड्स जे असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा बेनिफिट मिळू शकतो, पण ते तुम्हाला स्वतःला सर्च करायला लागतात, त्याचा तुम्हाला ट्रॅक रेकॉर्ड ठेवावा लागतो, त्याची डिसिजन्स तुम्हाला घ्यायला लागतात. तर तुम्ही तेही करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला फायदा जास्ती मिळेल. आमच्या थ्रू केलं तर आमचं ब्रोकरेज असतं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस असतात. ऑफकोर्स ते खूप फार मोठ्या प्रमाणात असतात असं नाही,
पण तुम्हाला ती सर्व्हिस मिळते की ॲटलिस्ट आम्ही बघत असतो, आम्ही तो ट्रॅक रेकॉर्ड ठरवत असतो की कशात तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कशातनं बाहेर पडला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आम्ही थोडंसं बघत असतो. तर तुम्ही डायरेक्टमध्ये केलं तर थोडासा फायदा तुम्हाला जास्त आहे, आणि तुम्ही डायरेक्ट न करता आमच्या थ्रू काय केलं तर तुम्हाला तर फायदा आहेच, पण आम्हाला पण थोडाफार फायदा मिळतो. सो थँक्यू सो मच. तुम्हाला काही रिक्वायरमेंट असतील कुठल्याही इन्व्हेस्टमेंट संदर्भात, कॉर्पोरेट डिपॉझिट संदर्भात तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट्स करायचे असतील, जीवन शांती जे गॅरंटेड प्रोडक्ट आहे, आयुष्यभरासाठी गॅरंटी देतं तुमच्या इन्व्हेस्टमेंटची, त्याच्या रिटर्न्सची, जे आज कोणीच कुठलीच बँक किंवा कुठलीच कंपनी देत नाही. प्लस तुमचं कॅपिटल प्रोटेक्टेड असतं, गव्हर्नमेंट गॅरंटी असते त्याला. या सगळ्या गोष्टी मॅटर करतात तुम्ही ज्यावेळेस रेट ऑफ इंटरेस्ट चांगला तुम्हाला हवं असतं त्यावेळेस. फक्त रेट ऑफ इंटरेस्टच्या मागे धावू नका, तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट असणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.